या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना, खास फॅमिली सोबत जेवणाची सोय। हॉटेल आयना, किडवाई चौक, सोलापूर। ना नफा ना तोटा या तत्वावर कडबा खरेदी करण्याची प्रशासनाने हिम्मत दाखवावी, असे राजकुमार स्वामी प्रहार जनशक्ती पक्ष तालुकाध्यक्ष मंगळवेढा यांनी सांगितले आहे। सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील उत्पादित चारा जिल्ह्याबाहेर वाहून नेण्यास बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळे ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जाणाऱ्या मंगळवेढा तालुक्यातील ज्वारी उत्पादकांवर आसमानी संकट निर्माण झाले आहे। एकीकडे गतवर्षीपासून 5500 रुपये क्विंटलने विक्री होत असलेली ज्वारी नवीन ज्वारी बाजारपेठेत येताच 3000 ते 3500च्या दरावरती आली आहे आणि आता जिल्हा अधिकारी यांनी घेतलेला निर्णय आमच्या शेतकरी बांधवांसाठी जीवघेणी ठरणार आहे। ज्वारी काढणीसाठी झालेले मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांचे हाल कोणाला दिसत नाहीत। मशागतीचा खर्च सोडाच, पण ज्वारी काढण्यासाठी एका पेंडीला 6 रुपये, बांधण्यासाठी 2 रुपये, मोडणीला 2 रुपये व गोळा करण्यासाठी 2 रुपये असा एकूण 12 ते 13 रुपये हा खर्च सर्वात कमी धरून आहे। त्यात कमी म्हणून सरकारने जिल्हाबंदी केली आहे, म्हणजेच आपल्या कडबा जिल्ह्याच्या बाहेर जाणार नाही। त्यामुळे व्यापारी कडबा 9 ते 10 रुपये पेंडी अशा अल्पशा दराने मागत आहेत। जिल्हाबंदी करायचीच असेल तर ना नफा ना तोटा तत्वावर जेवढा खर्च झाला आहे तेवढाच खर्च कडबा उत्पादकांना देऊन कडबा खरेदी करावा व शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी, यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे। यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी, शिवसेना तालुका शहर प्रमुख दत्ता भोसले, रमेश लोखंडे, रुकेश पुजारी, दत्ता कोरे, शशिकांत काळे, प्रकाश मेटकरी, रफिक तांबोळी, बाळू मुंगसे, गोटू चौगुले आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते तसेच तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते। अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। माननीय जिल्हाधिकारींनी जो जिल्हा चाराबंदीचा जो का आदेश काढण्यात आलेला आहे त्या आदेशामुळं माझ्या मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होतं आहे। कारण मंगळवेढा तालुका हा ज्वारीचा कोठार म्हणून ओळखला जातो आणि या मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्वारी काढणी केल्यानंतर त्या ज्वारी काढणीला जवळजवळ ज्वारी काढणीसाठी 6 रुपये खर्च आला, पेंडा बांधायला 2 रुपये, त्याचबरोबर मोडणीसाठी 2 रुपये आणि गोळा करासाठी 1-2 रुपये खर्च, असा सरासरी 12 ते 13 रुपये खर्च आलेला आहे। परंतु ज्वारी जिल्हाबंदीचा आदेश, कडबा जिल्हाबंदीचा आदेश केल्यामुळं या ठिकाणी या जिल्ह्यातील कडबा दुसऱ्या जिल्ह्यात घेऊन जाता येणार नाही व्यापाऱ्यांना। त्यामुळं लोकलचे जे काही व्यापारी आहेत ते लोकलच्या व्यापाऱ्याकडून कमी दरामध्ये या ठिकाणी कडबा खरेदी केला जात आहे। त्यामुळे माझी जिल्हाधिकाऱ्यांना आणि प्रांताधिकाऱ्यांना सुद्धा माझी विनंती आहे की हा आदेश मागे घेण्यात यावा आणि शेतकऱ्यांना जर 4 पैसे मिळत असतील तर ते मिळण्यासाठी आपण प्रयत्न करावा। एकतर शेतकऱ्यांना जिल्हाबंदी हटवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा तुम्ही 12 ते 13 रुपये कडबा खरेदी करून या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय देण्याचं तुम्ही या ठिकाणी काम करावं, अशी या ठिकाणी विनंती करण्यासाठी सर्व मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी माननीय उपविभाग अधिकारी यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना। चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध। एक बार खाओगे तो बार बार आओगे। फॅमिलीसाठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल, पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आईना मध्ये। सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल आईना टेस्टसाठी एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता किडवाई चौक, सोलापूर। ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ताक शेख 9975 46 67 20 आणि 7972 05 50 22।